मुंबईमध्ये मेकअप आर्टिस्ट भरत आयरे याचा 2 ऑगस्ट 2025 रोजी अपघात झाला। अपघातानंतर बायकोने तात्काळ त्याला रुग्णालयात देखील दाखल केले, मात्र शरीरावर ज्या ठिकाणी मार लागला तेवढ्यापुरती मलमपट्टी करून त्याला घरी आणण्यात आलं। डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी रुग्णाची तब्येत खराब आहे, त्यांना याच ठिकाणी ठेवावं लागेल असं सांगितलं। मात्र बायको राजश्रीने डॉक्टरांचं काही ऐकलं नाही आणि नवरा भरत याला घरी घेऊन आली। घरी घेऊन आल्यानंतर घरामध्ये भरत याची तब्येत खालावत चालली, मात्र बायको राजश्रीने त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याची खबरदारी घेतली नाही। जे काही वडिलांचे हार सुरू होते ते सर्व 13 वर्षाची मुलगी पाहत होती, मात्र आईच्या दबावापुढे ती काहीच करू शकत नव्हती। 4 ऑगस्ट रोजी जेव्हा भरत आयरे यांना रक्ताची उलटी झाली तेव्हा मुलीने आईबरोबर भांडण करून भरत याच्या भावाला फोन केला। त्यानंतर इतर नातेवाईकांना देखील त्या संदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर नातेवाईक जेव्हा भरत याच्या घरी आले तेव्हा त्याची खालावलेली प्रकृती पाहिली तेव्हा त्यांना हादरात बसला, कारण एवढी तब्येत खालावत गेली असता बायको राजश्रीने त्यांना दवाखान्यात जाण्यापासून का टाळलं असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होत होता। तेव्हा भरत यांचा भाऊ आणि नातेवाईकांनी भरत याला 4 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केलं। तेव्हा डॉक्टरांनी भरत याची तब्येत खूप खालावली असल्याचं सांगितलं आणि शेवटी मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी भरत यांचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर सर्व काही झालं ते आईच्या चुकीमुळे झाल्याचं 13 वर्षाची मुलगी सांगत होती। डोळ्यात देखत वडिलांचा मृत्यू झाल्याचं पाहून मुलगी मोठ्याने रडू लागली आणि जेव्हा तिने नातेवाईकांना आईच्या पराक्रमाची कहाणी सांगायला सुरुवात केली तेव्हा मात्र राजश्रीच्या अनैतिक संबंधाचा भांडाफोड झाला। मुलीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत राजश्रीने बापाचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली। तेव्हा पोलिसांनी बायको राजश्रीला अटक केलं आणि या हत्याकांडाचा पाठीमागे खरे काय कारण आहे हे जेव्हा पोलिसांना माहीत झालं तेव्हा ते देखील हादरून गेले। राजश्री आणि भरत यांच्या सुखी संसारात मिठाचा खडा कसा पडला, मुलगी एवढे दिवस गप्प का बसली ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। मुंबई येथील आरे कॉलनी पोलीस स्टेशन अंतर्गत एक परिसर आहे। या परिसरात भरत आयरे नावाचा मेकअप आर्टिस्ट राहतो। याच परिसरात त्याचे इतर नातेवाईक देखील राहतात। भरत याचा काही वर्षापूर्वी राजश्री बरोबर विवाह पार पडला होता। त्यानंतर त्यांच्या घरात मुलीने जन्म घेतला आणि मुलीचे नाव सारंगी असं ठेवण्यात आलं। सुखी संसाराची स्वप्न पाहत असताना भरत हा सकाळीच नोकरीनिमित्त मुंबई शहरातील गर्दीत हरवून जायचा। घरात बायको आणि मुलगी अशा प्रकारे सर्व काही सुरळीत सुरू होतं। मुलीला शिक्षणासाठी जवळच्या शाळेत टाकण्यात आलं होतं। बालवाडीपासून सुरू झालेलं शिक्षण मुलगी पुढे करत होती। जसा काळ पुढे जाऊ लागला त्या पद्धतीने घरात मुलगा असायला हवा असं राजश्रीला वाटायला सुरुवात झाली, परंतु घरातील परिस्थितीचा अंदाज घेत भरत ते सर्व टाळत होता। सारंगी ही 10 वर्षाची झाली होती तरी नवरा भरत हा दुसऱ्या मुलांविषयी विचार करत नव्हता। राजश्रीला तिच्या मनासारखं करायचं होतं, मौज मजा करायची होती, मात्र नवरा भरत याच्या आर्थिक परिस्थितीमुळे राजश्रीला आपलं मन मारावं लागत होतं। मुलगी सारंगी ही जरी मोठी होत असली तरी त्या गोष्टीची चिंता राजश्रीला नव्हती। तिला तिच्या आयुष्यात सुख पाहिजे होतं। सुखाच्या शोधात तेव्हा राजश्री बाहेर पडू लागली। तिला चंद्रशेखर नावाचा एक तरुण भेटला। चंद्रशेखर हा तरुण होता आणि पैशावाला देखील होता। दोघांच्या भेटीतून सुरुवातीचे दिवस फक्त एकमेकांची ओळख पटवण्यात गेले, मात्र जेव्हा प्रत्येक दिवस दोघांमध्ये मेसेज पाठवणं सुरू झालं तेव्हा दोघांमध्ये प्रेम होण्यास वेळ लागला नाही। भरत आणि सारंगी या दोघांचाही विचार न करता राजश्री ही तिच्या नव्या दुनियेत प्रवेश करू पाहत होती। नवरा भरत हा सकाळीच कामावर जाऊ लागला आणि त्यानंतर मुलगी सारंगी ही देखील शाळेत गेल्यानंतर राजश्रीला सर्व रान मोकळं होऊ लागलं। मग घरातून बाहेर पडलं की सकाळी चंद्रशेखर बरोबर राजश्री ही मुंबईची सहल करण्यास निघू लागली। बोल्ड जीवन जगण्याची तिची इच्छा होती, ती इच्छा आता चंद्रशेखर बरोबर ती पूर्ण करू लागली होती। दोघांमध्ये ज्या पद्धतीने जवळीकता वाढण्यास सुरुवात झाली अगदी त्याच पद्धतीने चंद्रशेखर याच्याही काही अपेक्षा वाढण्यास सुरुवात झाली।
राजश्री त्याला भेटली म्हणजेच विश्वसुंदरी त्याला मिळाली असे त्याला वाटू लागले होते. त्यामुळे राजश्रीच्या मनासारखं सर्व काही करण्यास चंद्रशेखर तयार झाला होता. काही काळ दोघांच्या फिरण्यात गेल्यानंतर आता चंद्रशेखर हा राजश्रीच्या घरी देखील येऊ लागला. जेव्हा नवरा भरत कामावर जायचा आणि मुलगी शाळेत जायची, या संधीचा फायदा उचलून चंद्रशेखर राजश्रीला जवळ करू लागला. प्रेमाच्या माध्यमातून जवळीकता एवढी वाढली की राजश्रीच्या घरात आता वासनेचा खेळ खेळला जाऊ लागला. चंद्रशेखर आणि राजश्रीच्या या संबंधातून पैसाही मिळत होता. चंद्रशेखर याचं प्रेमही मिळत होतं, पण राजश्री ही तिला नवरा आहे, मुलगी आहे हे सर्व विसरून गेली होती. चंद्रशेखर हाच आता राजश्रीला नवरा वाटू लागला होता. चंद्रशेखर हा घरी आल्यानंतर 3-4 तास तो घरातच थांबायचा आणि राजश्रीची मुलगी सारंगीची शाळा सुटण्याची वेळ झाल्यानंतर तो घराच्या बाहेर पडायचा. मात्र 1-2 वेळेस मुलगी सारंगी हिने चंद्रशेखर याला घरातून बाहेर पडताना पाहिलं. त्यावेळी सारंगीने आईला त्याच्याविषयी विचारणा केली, मात्र राजश्रीने हा ओळखीचा मामा असल्याचं सांगितलं. सर्व काही आतमध्ये ठेवून राजश्रीला सर्व काही करायचं होतं. शेवटी तुम्ही काय धंदा करताल तर त्यावर कधी ना कधी प्रकाश पडत असतो. एक दिवस जेव्हा राजश्रीच्या मुलीने चंद्रशेखर आणि तिच्या आईला पाहिलं तेव्हा तिला धक्काच बसला. कारण सारंगी ही 13 वर्षाची झालेली होती. तिला सर्व काही कळत होतं. त्यामुळे घरातील दोघांचा तो क्षण सारंगीने पाहिला. हे जेव्हा राजश्रीला कळालं तेव्हा तिने सारंगीवर दडपण आणायला सुरुवात केली. तू जर हे कोणाला सांगितलं तर मी एकतर घर सोडून जाईल, नाहीतर तुझ्या वडिलांना ठार मारेल, अशा प्रकारची धमकी देण्यास तिने सुरुवात केली. त्यामुळे सारंगीने सर्व काही पाहूनसुद्धा ती शांत बसली. काही महिन्यांचा कालावधी निघून गेला आणि त्यानंतर भरत यालाच राजश्री आणि चंद्रशेखर यांच्यात सुरू असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. त्यानुसार त्याने राजश्रीला चंद्रशेखर याला सोडून देण्यास सांगितले. मात्र राजश्री चंद्रशेखरच्या पूर्णपणे आहारी गेली होती. ती त्याला सोडणे शक्य नव्हती. नवरा भरत जे काही म्हणतो ते राजश्रीने चंद्रशेखर याच्या कानावर घातलं. त्यावेळी चंद्रशेखर आणि राजश्रीने एक प्लॅन करायला सुरुवात केली आणि त्या प्लॅनमध्ये नवऱ्याला संपवायचं असं त्या दोघांनी ठरवलं. त्यानुसार 2 ऑगस्ट रोजी सारंगी ही तिच्या नवऱ्यासोबत मुलगी सारंगीला घेऊन रस्त्याने जात असताना चंद्रशेखर आणि त्याचा मित्र रंगा हे दोघे गाडीला आडवे आले आणि त्याने भरत याची गाडी अडवली. गाडी अडवल्यानंतर त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा मुलगी सारंगी हे सर्व पाहत होती. वडिलांना मारहाण करत असताना ती त्या ठिकाणी सोडवण्यासाठी देखील गेली. मात्र बायको राजश्री हे सर्व पाहून आनंद व्यक्त करत होती. तिने मध्यस्थी करून सोडण्याचा प्रयत्न देखील केला नाही. यामध्ये भरत याला एवढा जबर मार लागला की त्याचं पूर्ण शरीर काळनिळ पडलं. त्यानंतर तात्पुरते उपचार करायचे म्हणून राजश्री ही भरत याला दवाखान्यात घेऊन गेली आणि तात्काळ त्याच ठिकाणाहून घरीसुद्धा घेऊन गेली. डॉक्टरांनी घरी घेऊन जाऊ नका असं सांगितलं होतं. मात्र राजश्रीने भरत याला घरी आणलं. भरत याला घरी आणल्यानंतर ती घरीच त्याच्यावर उपचार करू लागली. प्रत्येक दिवस हा भरत त्याला मृत्यूच्या दाराकडे घेऊन जात होता. हे राजश्रीला कळत होतं, माहिती होत होतं. मात्र तरी देखील ती तिच्या मनात जे काही गोष्टी होत्या त्या तिला करायच्या होत्या. तेव्हा राजश्रीने नातेवाईकांना फोन केला. भरत त्याच्या भावाला फोन केला. त्यावेळी भरत याचा अपघात झाल्याची तिने माहिती सांगितली आणि त्याच्यावर घरीच उपचार करण्यात येत असल्याचं देखील सर्वांना सांगितलं. भरत हा तर बेशुद्ध होता. त्याला काही शुद्ध नव्हती. तो काही बोलू शकत नव्हता. त्यामुळे सर्व काही राजश्रीच्या मनासारखं सुरू होतं. जेव्हा मुलगी सारंगी ही आईला भरत याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आग्रह करायची त्यावेळी राजश्री ही तिला शांत करायची. मात्र एक दिवस भरतला रक्ताची उलटी झाली तेव्हा ते सारंगीने पाहिलं आणि तिने थेट चुलत्याला आणि नातेवाईकांना फोन करून सांगितलं. तेव्हा नातेवाईक घरी आले आणि भरत याला दवाखान्यात घेऊन गेले. मात्र 5 ऑगस्ट रोजी भरत याचा मृत्यू झाला. आता मात्र 13 वर्षाची सारंगी चांगली संतापली. आई राजश्री हिनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने भरत याला मारहाण केली आणि प्रियकर मारत असताना आई राजश्री त्यांना मारा असे सांगत होती. राजश्री ज्यावेळेस सांगत होती हे सर्व अपघात झाल्याचं सांगत होती. मात्र अपघात नव्हता तर एक रचलेला प्लॅन असल्याचं जेव्हा मुलगी सारंगी सांगत होती तेव्हा सर्व नातेवाईक
ऐकून अवाक झाले. भरतच्या भावाने तात्काळ पोलिसांना बोलावून घेतलं आणि मुलीच्या फिर्यादीवरून आई राजश्री आणि तिचा प्रियकर चंद्रशेखर आणि त्याचा मित्र रंगा यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.